नमस्कार. खंड 22वा अज्ञातवास पर्व भाग 5वा उद्योग पर्व पुढे चालू. आज आपण ऐकणार आहोत रथतीर्थ संख्यान पर्व भाग 165वा. संजय पुढे सांगत असतो, उलूकाचं ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्याच्या सैन्याला दृष्टद्युम्नाच्या नेतृत्वाखाली तयार व्हायचे आदेश देतो. त्यात 4 प्रकारच्या फौजा असतात: पायदळ, हत्तीदळ, रथदळ आणि घोडदळ असे ते असतात. बलाढ्य महारथांच्या फौजाही तयार होतात. त्यांचं नेतृत्व अर्जुन आणि भीमाकडे असतं. त्या प्रचंड सैन्याचा प्रमुख असतो दृष्टद्युम्न, पांचाल देशाचा राजपुत्र. दृष्टद्युम्नाची नजर असते द्रोणांवर. त्याला मारण्यासाठी तो जन्मलेला होता, म्हणून ते त्याचं जीवित कार्य होतं. त्यानंतर तो निरनिराळ्या महारथांना त्यांच्या योग्यतेनुसार कामं करण्याचे आदेश देतो. तो अर्जुनाला कर्णाच्या मागावरच ठेवतो. भीमाची योजना दुर्योधनावर करतो. दृष्टकेतू सल्ल्यावर, उत्तम मौजाची कृपाचार्यांवर अशा नेमणुका तो करतो. नकुलाची कृतवर्मनावर, युयुधानाला जयद्रथावर, शिखंडीचा रथ भीष्माचार्यांवर लावतो. सहदेवाला शकुनीवर लावतो. चेकितनाला सल्ल्यावर लावतो. द्रौपदीची 5 मुलं त्रिगर्तांवर लावतो. तो अभिमन्यूला वृषसेनावर म्हणजे कर्णाचा मुलगा त्याच्यावर लावतो. त्याप्रमाणे सगळ्या इतर राजांच्या नेमणुका विरुद्ध पक्षाच्या तौलनिक राजांवर लावतो. त्याप्रमाणे ते लढणार असतात. दृष्टद्युम्न अभिमन्यूला अर्जुनापेक्षा जास्त निष्णात समजत असतो. त्याप्रमाणे इतर योद्धे नेमले जातात. प्रत्येकाचं लक्ष अशा रीतीने ठरवलं जातं. द्रोणांना मात्र तो स्वतःसाठी ठेवतो. अशा रीतीने सगळ्या लढवय्यांची लक्ष्य निश्चित केल्यानंतर तो युद्ध सुरू होण्याची वाट निवांतपणे पाहत बसतो. सगळ्यांचं एकच ध्येय असतं की त्या युद्धात पंडूच्या पक्षाला जय मिळालाच पाहिजे. इथेच आपण भाग 165वा संपवणार आहोत. भाग 166वा. संजयाला धृतराष्ट्र विचारतो, अरे संजया, मला सांग, फाल्गुनीने भीष्माला ठार मारण्याचं सांगितल्यानंतर माझा वाईट मुलगा दुर्योधन काय म्हणाला? अरे दैवा, मी समजतो की गंगापुत्र आता मेल्यातच जमा झाला असं समजायला पाहिजे, कारण वासुदेव साथीला असल्यामुळे तो धनुर्धारी भीष्म त्यावर काय म्हणाला ते सुद्धा मला सांग. कौरवांच्या सेनेचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर भीष्म काय बोलला ते सुद्धा मला सांग. वैशंपायन पुढे सांगतात, अशा प्रकारे ते प्रश्न ऐकल्यानंतर संजय त्याला सांगतो, भीष्म काय बोलले ते. सरसेनापतीपद ग्रहण केल्यानंतर तो योद्धा शंतनूचा मुलगा गंगापुत्र दुर्योधनाला म्हणतोय, मला फार हर्ष झाला आहे की मी या लष्कराचा प्रमुख झालो आहे. मी देवकुमार, ज्याच्या हातात शमशेर असते त्याची पूजा करणार आहे. मला सगळी युद्धकला अवगत आहे. कोणाला कोणतं काम द्यायचं ते मी चांगलंच जाणतो. सैन्य कसं पुढे करायचं आणि केव्हा हल्ला करायचा, केव्हा माघार घ्यायची तेही मला चांगलंच माहिती आहे. त्यात मी बृहस्पतीसारखाच आहे. देवांचे सगळे युद्धातील डाव मला माहीत आहेत. गंधर्वांचे आणि माणसांचे सुद्धा मला माहीत आहेत. त्या वापरूनच मी पांडवांचा गोंधळ उडवून देईन. तुझ्या मनाची हुरहुर आता कमी कर. सैन्याच्या नियमांप्रमाणे मी तुझ्या सैन्याचं मार्गदर्शन करीन. ते ऐकल्यानंतर दुर्योधन त्यांना म्हणतो, मला देवांची किंवा असुरांची अजिबात भीती वाटत नाही आहे, कारण आपल्यासारख्या अजिंक्य योद्ध्याने माझ्या सैन्याची धुरा सांभाळली आहे. त्याशिवाय तिथे द्रोण आहेत. आपण दोघे असल्यावर मला चिंता कशाची असणार आहे. परंतु मला सांगा, ह्या 2 पक्षांच्या सैन्यात कोण रथी आणि कोण अतिरथी ठरतील, मला ते हवं आहे. त्यावर भीष्म सांगतात, ऐक गांधारी सुता, दोनही पक्षातील रथी कोण आणि अतिरथी कोण आहेत ते सांगतो. तसं पाहिलं तर हजाराने असतील, परंतु त्यातील प्रमुख कोण आहे ते मी तुला फक्त सांगतो. तुम्हा कौरवात तू तर प्रमुख रथी आहेस. तुम्ही सगळेच रथ पाडण्यात तोडण्यात तरबेज आहात. जेव्हा तुम्ही सारथ्य करत असतात त्याचप्रमाणे हत्ती चालवत असताना त्यांना कसं वळवायचं ते सुद्धा तुम्ही जाणता, जेव्हा तुम्ही त्या हत्तीच्या मानेवर बसलेल्या असता. तुम्ही सगळेच तलवार आणि दांडपट्टा चांगलाच चालवता. धनुर्विद्यासुद्धा चांगली तुम्हाला येते. तुम्हाला तर द्रोणांनी सगळं शिकवलेलंच आहे. पांडवांशी लढताना ते पांचालाचं सैन्य तुम्ही मारू शकाल. मी तुझ्या लष्कराचा प्रमुख पांडवांचं सगळं सैन्य मारू शकतो.
परंतु तसं मी बोलणं आत्मप्रौढी केल्यासारखं होईल म्हणून मी बोलणार नाही आहे. तू मला ओळखतोस, माझी ताकदही तू जाणतोस. भोजराजा कृतवर्मन अतिरथी आहे निःसंशयपणे. तो तुझं काम या लढाईत करून दाखवेल असं मी समजतो. त्याला कोणीही नमवू शकणार नाही. तो हजारांनी योद्धे मारून टाकणार आहे. जसे इंद्राने दानवांना मारावं तसं तो करणार आहे या लढाईत. मद्र देशाचा राजा सल्य अतिरथी आहे. तो स्वतःला वासुदेवाच्या बरोबरीचा समजतो. त्यांनी तुझी बाजू घेतलेली आहे. तो पांडवांच्या महारथांना भिडणार आहे ह्या लढाईत. त्याची बाणफेक विलक्षण आहे. सगळं आकाश त्याच्या बाणांनी भरून जातं. त्यानंतर आहे भूरिश्रव, सोमदत्ताचा मुलगा. तो तर तुझा एक चांगला हितचिंतकसुद्धा आहे. तो रथाचा प्रमुख आहे. तो पांडवांच्या सैन्याची दैना करून टाकेल याबद्दल मला शंकाच नाही. सिंधचा राजा जयद्रथ माझ्या अंदाजाने 2 रथा एवढा आहे. तो लढणार आहे तुझ्या बाजूनीच. तो पांडवांचा पाडाव करू इच्छितो, कारण जेव्हा त्याने द्रौपदीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा पांडवांनी त्याची नाचक्की केली होती. त्याचा तो सूड घेण्याच्या मनस्थितीतच आहे. त्यांनी घोर तप करून काही वरही मिळवलेले आहेत आणि ती ताकद तो ह्या युद्धात नक्कीच वापरेल असं वाटतं. जीवाची पर्वा न करता तो अखेरपर्यंत लढेल असं मला वाटतंय. ह्याबरोबरच आपण 166वा भाग इथे संपवणार आहोत. भाग 167. भीष्म पुढे त्याला सांगतो, सुधाक्षिण हा कंबोजचा राजा माझ्या मते रथी आहे. तुझ्यासाठी तो तुझ्या शत्रूशी लढेल. कौरवांना त्याचं शौर्य पाहायला मिळेल या युद्धात. तो इंद्रासारखा लढेल. त्याचं सैन्य सगळ्या रणांगणात टोळधाडीसारखं थैमान घालेल आणि पांडवांच्या फौजांना सळो की पळो करून टाकेल. महिष्मती देशातून आलेले निळ्या पेहरावात वावरणारे नील तुला भावासारखेच आहेत. त्यांचे रथी पांडवांचा विध्वंस करतील अशी मला अपेक्षा आहे. त्यांना सहदेवाशी वैर पहिल्यापासूनच, त्यामुळे तो राजसूय यज्ञासाठी त्याच्यावर आक्रमण करून गेलेला होता. विंद आणि अनुविंद जे अवंतीचे आहेत ते चांगले रथी आहेत. ते दोघेही पांडवांच्या फौजांचा सपाटा करतील. त्यांची शस्त्र आहेत गदा, छोटे भाले, तलवारी, मोठे भाले. त्यांच्या फौजेच्या मध्ये राहून ते दोघेही हत्तीसारखे शत्रूवर वार करतील. त्रिगर्ताचे 5 पुत्र चांगलेच रथी आहेत. कुंतीच्या मुलांनी त्यांना विराटाच्या युद्धात चांगलंच डिवचलं होतं. त्याचाच वचपा ते आत्ता काढतील असं वाटतं. गंगेत वावरणाऱ्या मगरीप्रमाणे ते पांडवांच्या फौजा कापून टाकतील असंही वाटतंय. त्यांच्यातील सत्यरथ जो त्यांचा मुख्य आहे, सूड उगवणारा आहे, तो पांडवांना कधीच विसरू शकत नाही. त्याचा तुला उपयोग होईल असं मला वाटतंय. बरेच महारथी जे पांडवांच्या बाजूनी लढत आहेत त्यांना जिंकणं मात्र सोपं नाही आहे. तरीही तुझा मुलगा लक्ष्मण आणि दुःशासनाचा मुलगा ते 2 वाघ त्याच्यावर तुटून पडतील. ते आपल्यातील 2 रथीच आहेत. क्षत्रिय वर्गाच्या कर्तव्याला ते जागतील आणि चांगलेच लढतील. तो दंडधर महाबली आहे. तोही एक रथी आहे. त्याचं सैनिक त्याच्या भोवती त्याला संरक्षणच देत असतात. कोसलचा अधिपती बृहद्वल माझ्या मते रथी आहे. तो धृतराष्ट्राचा चांगला मित्र आहे. तुमचा शिक्षक कृप म्हणजे सरद्वताचा मुलगा जीवाची पर्वा न करता लढणारा आहे. साक्षात कार्तिकेय असा तो लढतो. पांडवांचं मोठं सैन्य तो धुळीला मिळवेलच. अग्नीसारखा तो त्या रणभूमीत फिरत असेल. इथेच आपण 167वा भाग संपवणार आहोत. भाग 168. भीष्म पुढे सांगत असतात की रथातून तिरंदाजी करणाऱ्या क्षत्रियांच्या शौर्याची तारीफ अशा संज्ञांनी केली जात असे, जसे रथ, महारथी, अतिरथ, दशरथ, शतरथ, सहस्त्ररथ वगैरे वगैरे. काहींच्या जातीनं ती नावं पडलेली आहेत कारण त्या क्षत्रिय कुळात सगळेच त्या किताबाला योग्य असतात. जसे महारथ म्हणजे महार जे या युद्धात पांडवांच्या बाजूने आहेत. त्यातील विंद आणि प्रविंद फार मोठे महारथ आहेत. ते आजवर कधी हारलेलेच नाही आहेत. पुढे सांगायचं दुर्योधनाला की तुझा मामा शकुनी रथी आहे, ज्याच्यामुळे कुरु घराण्यात दुश्मनीची बीजं पेरली गेली. त्यालासुद्धा लढावंच लागेल. त्याचं सैन्य जोरदार आहे. त्यांचा हल्ला करताना वेग वाऱ्यासारखाच असतो. महाबली अश्वत्थामा द्रोणांचा मुलगा एक महारथ आहे.
त्याची पद्धत गोविंदासारखी आहे. जर तो मनात आणेल तर सगळी पृथ्वी तो त्याच्या बाणांनी भारून टाकू शकतो. तपस्या करण्यात व्यस्त असलेला तो युद्धातही तितकाच तेजस्वी असतो. त्याच्यावर त्याच्या पित्याची विशेष कृपा असते, परंतु त्यांच्यात एक दोष मला दिसतो. म्हणून मी त्याला रथ किंवा महारथ समजत नाही. त्याला जगण्याचा फार शौक आहे. जीवन त्याला अतिशय प्रिय आहे. दोनही पक्षांच्या सैन्यात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मला कोणी दिसतच नाही. तो एका रथातून देवांचा पराभव करू शकतो. त्याच्या मंतरलेल्या बाणांच्या फटक्याने तो पर्वत दुभंगू शकतो. तो यमासारखा या रणभूमीवर फिरणार आहे. युगांताच्या अग्नीसारखा तो तिथे दिसेल. त्याचे पिता मोठे योद्धे आहेत, जरी आता त्यांचं वय झालेलं आहे. एका जागी राहून तो युधिष्ठिराचं मोठं सैन्य बर्बाद करील. पांडवांचं सैन्य सुकलेल्या गवतासारखं पेटईल आणि त्याच्या मंतरलेल्या बाणांच्या माराने ते जळून जाईल. तो अनेक रथा आणि महारथींचा मार्गदर्शक असेल. तो श्रींजयांच्या फौजा नष्ट करील, परंतु धनंजय त्याला तो प्रिय असल्यामुळे त्यांच्यात युद्ध होणार नाही. त्याला पार्थाच्या कर्तृत्वाचा फार अभिमान आहे, हे तुला माहीत असेलच. त्याचं अर्जुनावर त्याच्या स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम आहे. त्याच्याकडे असलेल्या दैवी आयुधांच्या मदतीने तो सगळे देव, गंधर्व, मनुष्य यांचा पराभव करू शकतो. ते तुझ्या सैन्यातून एक महारथच आहेत. ते युद्धात पांचालाची फौज नक्कीच नष्ट करतील. प्रसिद्ध युवराज बृहद्वत रथ आहे. तो शत्रूच्या सैनिकांसाठी यमासारखाच असतो. तो रणभूमीवर साक्षात मृत्यू असा फिरणार आहे. वृषसेन कर्णाचा मुलगा महारथ आहे. तुझ्या शत्रूचे मोठं नुकसान तो नक्कीच करणार या युद्धात. जलासंग तुझ्या सैन्यातील एक रथ आहे. तो मधूच्या कुळात जन्मलेला आहे. तो घोड्याप्रमाणे हत्तीवर बसूनही लढू शकतो. तो माझ्या मते रथच आहे. वल्लीक ज्याला युद्धाचा बराच अनुभव आहे, ते अतिरथ आहे. तो जिंकूनच परत येणाऱ्यांपैकी आहे. त्याचं युद्ध कौशल्य अगदी पाहण्यासारखं आहे. सत्यवान तुझ्या बाजूचा महारथ आहे. त्याच्या वाटेत जे जे येतात त्यांना तो कंठस्नान घालतोच, अशीच त्याची ख्याती आहे. राक्षसांचा मुख्य अलंबुश अतिशय क्रूर आहे आणि तो महारथ आहे. त्याची पांडवांशी जुनीच दुश्मनी आहे. त्या कारणाने तो तुझ्या मोठ्या कामाचा आहे. सगळ्या राक्षस योद्ध्यात तो श्रेष्ठ आहे. राक्षसांची ब्रह्मविद्या त्याला चांगलीच अवगत आहे. तो भागादत्त जो प्राग्ज्योतिषेचा राजा आहे, त्याचं वर्णन तर काय करू. तो हत्तीवरून लढण्यात प्रवीण आहे. तो रथातूनही चांगला लढतो. एकदा गांडीवधारी आणि ह्याची लढाई झालेलीच होती. भागादत्त स्वतःला इंद्राचा मित्र समजतो. त्याने अखेरीस इंद्राच्याच मुलाशी दोस्ती करणं पसंत केलं, असा इतिहास आहे. तो पांडवांच्या विरुद्ध थेट नाही लढणार, हे मात्र तू समजून राहा. इथेच आपण 168वा भाग संपवणार आहोत. भाग 169वा. भीष्म पुढे सांगतात की अचल आणि विचल दोघेही रथ आहेत. ते रणांगणावर अजिंक्यच असतात. ते तुझ्या शत्रुसेनेला नक्कीच मारतील. ते गंधर्व त्यांच्या रागीट स्वभावामुळे युद्धात फार भयंकर होतात. ते गंधर्व असल्यामुळे नेहमीच तरुण आणि देखणे आहेत. त्यांना पांडवांशी लढण्याची मोठी हौस आहे, म्हणून ते तुला पांडवांशी वैर करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. तुझ्या सल्लागारात तो हलकट मुलगा आहे, जो सूर्यापासून कुंतीला झालेला आहे. अशी चांडाळ चौकडी आहे, ज्यांनी पांडवांशी लढण्यासाठी तुला वापरलेलं आहे. कर्ण रथ असलं तरी अतिरथ एका कोणाही नाही, हे तू लक्षात ठेव. कर्णाची कर्णकुंडलं आणि कवच गेलेली आहेत आणि त्याला त्याच्या गुरूंचा शापसुद्धा आहे. त्यामुळे तो ह्या युद्धात काहीही करू शकणार नाही, हे सुद्धा तू लक्षात ठेव. तो त्याच्या जन्मदात्रीचा द्वेष करतो, त्यामुळे लोकपाल देवतासुद्धा त्याच्यावर नाराज आहेत. अशा परिस्थितीत माझ्या मते कर्ण फक्त अर्धा रथ आहे. या युद्धात तो जेव्हा अर्जुनाला सामोरा जाईल तेव्हा तो त्याची विद्या विसरेल. त्या शापांमुळे आणि त्यातच त्याचा नाश होणार आहे. म्हणून धृतराष्ट्राच्या मुला, तू त्याच्यावर फार विसंबून राहू नकोस. भीष्माचे ते उद्गार ऐकून तिथे बसलेले द्रोण म्हणतात, मलासुद्धा तसंच वाटतं आणि तेच खरं होणार आहे. आत्तापर्यंत तो नेहमी प्रत्येक वेळी मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, परंतु आयत्यावेळी मात्र तो माघार घेतो, असंही मी पाहिलेलं आहे.
मलासुद्धा वाटतं की कर्ण फक्त अर्धा रथ आहे. कर्ण ते ऐकत असतो, त्याला राग येतो, त्याचे डोळे रागाने लाल होतात. भीष्माला कठोर शब्दात तो सुनावतो, अहो आजोबा, मी जरी निष्पाप असलो ना तरी तुम्हाला माझ्यावरच राग असतो. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही बोलतच असता. ते नेहमी बाणासारखं टोचत असता. तुम्हाला त्यात नेहमीच मजा वाटते हेही मी समजतो. मी ते नेहमी सहन करत असतो कारण मी दुर्योधनाला फार मानतो. त्याचे तुम्ही आजोबा आहात म्हणून मला अर्थारथ सांगून मी निरर्थक आहे असं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहात हेही मला समजतंय. मला भित्रा साबित करण्याचा आपला प्रयत्न मी सहन करणार नाही. मी खरं तेच बोलतो आहे. माझ्या मते तुम्ही सगळ्या जगाचे दुश्मन आहात, विशेष करून कौरवांचे. परंतु राजाला म्हणजे दुर्योधनाला ते माहीत नाही. कोण या युद्धात फरक करून त्यांचं नैतिक बळ कमी करण्याचा प्रयत्न करील दुश्मनांशिवाय? तुम्ही ते करत आहात कारण तुम्ही कौरवांचा सुद्धा द्वेष करत आहात, पण असं दाखवता की तुमच्या मनात त्यांच्याबद्दल भारी प्रेम आहे. अहो कौरवा, एखाद्याला तुम्ही महारथ कसं सांगता? कारण त्यांचं वय झालं आहे का, त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत की त्यांच्याकडे संपत्ती आहे की त्यांच्याकडे मित्र आहेत? क्षत्रियांचं खरं मोजमाप त्यांच्या क्षात्र तेजानेच होत असतं. जसं ब्राह्मणांचं त्यांच्या मंत्र सामर्थ्याने, वैश्याचं संपत्तीने, शूद्रांचं त्याच्या वयाने होत असतं. केवळ लोभीपणामुळे आणि माझ्याबद्दलच्या मत्सरामुळे तुम्ही तुमच्या विकृत मनाने रथ, महारथ, अतिरथ यांचं वाटप तुमच्या सोयीनुसार करत आहात. त्यात अजिबात तथ्य नाही आहे. अरे दुर्योधना, तुझं भलं हो, पण ह्याचे अंदाज घेऊन तू जर काही ठरवत असशील तर ते सावध हो, एवढंच मी सांगेन. या हलकट म्हाताऱ्याचा तू नाद सोड, कारण तो तुझं भलं चिंतित नाही. त्यांची कृपा कोणावर आहे ते तुला मी सांगायला नकोच आहे. ह्याच्या या अशा चुकीच्या वर्गीकरणामुळे जर तुझे राजे बिथरले तर ह्या युद्धात तुला जिंकणं मुश्किल जाईल, हेही तू लक्षात घे. लक्षात घे माझ्या मित्रा, जयाबद्दलचा संशय आधीपासूनच तुझ्या राजांच्या मनात भिनवला जात आहे. त्यात ह्या चुकीच्या वर्गीकरणाने तर भरच पडणार आहे. भीष्मांनी आपलं बळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असंच तू समज. तुझ्या समक्ष तो राज्यात फूट पाडत आहे आणि तुझ्या ते ध्यानात येत नाही, याचंच मला वाईट वाटतं. रथांचा दर्जा ठरवण्यात हा अज्ञानी कमी पडत आहे. मी एकटा पांडवांना पुरेसा आहे हे तो मान्य करतच नाही आहे. कारण ते जर त्यांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे गोष्टी केल्यानंतर तुझं यश पक्क होईल आणि तेच तर ह्या म्हाताऱ्याला नको आहे. पांचाल आणि पांडव माझ्या बाणांपुढे टिकणारच नाही हे जरी खरं असलं तरीही ते हा मान्य करण्याला तयारच नाही आहे. युद्ध जिंकण्यासाठी चांगला सल्लागार असावा लागतो. असा हलकट माणूस त्या कामाचा नाही हे राजा तू ध्यानात ठेव. तो त्यांच्या बाणांनी मरण्याचीच स्वप्न पाहत आहे असं मला वाटतंय. तो जमाना होता तेव्हा हा मोठा वीर होता, मानतो, पण आता काळ बदललेला आहे. हा म्हातारा मरण्यासाठी उद्या लढायला जाणार आहे, जिंकण्यासाठी नाही. हे तू समजून घे माझ्या राजा. शास्त्र सांगतं की वृद्धांचं ऐकावं, पण ते वृद्ध कोणते तेही पाहायचं असतं. जो त्याची सारासार बुद्धी घालवून बसलेला आहे, जो लहान मुलांसारखा झालेला आहे, अशांचा नाही. मी पांडवांचा एकट्याने फडशा पाडू शकतो, पण ते हा मान्य करणार नाही, कारण ते केलं तर तू मला अधिकार देशील. मग पांडवांचं कोण हित पाहील? तू त्यांच्या त्या पराक्रमाकडे पाहून त्याला सरसेनापती केलंस. जर यश प्राप्त झालं तर त्याचं श्रेय त्यांना जाईल, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना नाही. म्हणून मी सांगतो की जोवर हा हरामखोर तुझ्या सैन्याचा अधिपती आहे, मी त्याच्या हाताखाली रडणार नाही. कारण तो मला खच्ची करण्याचा वारंवार प्रयत्न करील आणि माझं मनोबळ नष्ट करण्याचा प्रयत्न करील. कारण त्याला, अरे मित्रा, पांडवांना जिंकण्याचंच आहे. मात्र माझ्या मित्रा, जेव्हा हा म्हातारा मरेल तेव्हा मी युद्धात प्रवेश करीन आणि तुला जिंकवून दाखवीन. मी त्या सगळ्या महारथांना हरवून यश तुझ्या पदरात घालीन. ते ऐकल्यानंतर भीष्म म्हणतात, ह्या युद्धाचं योझं जे एखाद्या सागरासारखे
अवाढव्य आहे ते माझ्याकडे सोपवलेलं आहे. मी ह्या युद्धाचा फार पूर्वीपासून विचार करत आहे. मी आपल्यात यादवी करणार नाही, म्हणून हा सुताचा मुलगा अजून जिवंत आहे. मी जर वयाने वृद्ध असलो तरी चांगलाच तरुण योद्धा आहे, हेही तुम्ही लक्षात असू द्या. मी तुझी युद्धाची इच्छा मोडून टाकेन आणि तुझं जगणं मुश्किल करून ठेवीन, हेही लक्षात असू दे. तुझ्या गुरुला रामाला, जो जमदग्नींचा पुत्र होता, त्याला तू हरवला आहेस. तू माझं काय वाकडं करणार आहेस ते सांग. जे खरे असतात ते कधीच स्वतःची तडफदारी स्वतः करत नाही, जशी तू नेहमी करत असतो. त्या विचित्र वीर्यांच्या स्वयंवराच्या समयी मी सगळ्या राजांना एकटा हरवून काशीच्या 3 मुली आणल्या होत्या, ते विसरलास का? आता कौरवांवर मोठं संकट येत आहे. त्यात आपल्या शत्रूला मारण्याचं काम करण्याचं सोडून तू युद्धाबाहेर राहण्याचा निर्णय केलेला आहेस. तिथे पार्थाबरोबर लढण्याची तुला मी संधी देणार आहे, ज्याला तू हमेशा आव्हान देत असतोस. मला तू त्यातून कसा लढतोयस तेच पाहायचं आहे. राजा दुर्योधना, त्यावर भीष्म सांगतो, अहो सरसेनापती, माझ्याकडे पहा. आपल्यासाठी काय हिताचं आहे ते पहा. छोट्या वादात जाऊ नका. आपण दोघेही मला खूप महत्त्वाचे आहेत, तेव्हा हा वाद इथेच संपवा. मला सांगा, तुमच्या मते शत्रू पक्षातील योद्धे कोणत्या योग्यतेचे आहेत? कोण अतिरथ आहेत, कोण रथ आहे, कोण महारथ आहेत, ते तुमच्या अंदाजानेच मला समजून घ्यायचं आहे. मला सांगा, माझ्या शत्रुपक्षात बळाची बाजू आणि कमजोरीची बाजू कशी आहे? आता आपल्याकडे फार कमी वेळ उरलेला आहे, तेव्हा ते सगळं मला समजून त्याप्रमाणे पुढील योजना आखाव्या लागणार आहेत. पण इथेच आपण 169वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 170वा. भीष्म पुढे सांगतायत, अरे राजा, आपल्यातील कोण रथ, कोण अर्धरथ, कोण अतिरथ आणि कोण महारथ आहेत ते आपण पाहिलं. आता पांडवातील रथ, महारथ, अतिरथ कोण ते सांगतो, कारण त्यांच्यात अर्धरथ कोणीही नाही. तुला उत्सुकता आहे म्हणून सांगतो. स्वतः राजा युधिष्ठिर रथ आहे. तो जेव्हा लढेल ना, तेव्हा तळपत्या आगीसारखा रणभूमीवर फिरेल. भीमसेन, अरे राजा, 8 रथ एवढा जबरदस्त आहे. तो गदेने अथवा बाणाने कोणालाही भारी जाणाऱ्यांपैकी आहे. त्याच्यात 1000 हत्तींचं बळ आहे. त्याच्या अभिमानतात दिव्यता आहे. तो एखाद्या महापुरुषासारखा आहे. माद्रीची 2 मुलं अश्विनी महाशक्तिमान आहेत. त्यांना जो त्रास तू दिलेला आहेस, त्याच्या सुडाने ते रणभूमीत इंद्रासारखे फिरणार आहेत. ते सगळे पंडूंची मुलं पवित्र प्रवृत्तीचीच आहेत. ते इतरांपेक्षा जास्त उंच आहेत. सगळे शूरवीर योद्धे आहेत. ते सगळे ब्रह्मचर्य पाळणारे आहेत. व्रतस्थ जीवन जगत आलेले आहेत. त्यांच्यात वाघाची ताकद आहे. त्यांची क्षमता सामान्य माणसांपेक्षा निराळी आहे. ते सगळेच विश्व जिंकण्यासाठी जातील, तर सगळ्या राजांना लीलया पराजित करतील. त्यांच्याशी गदा, बाण, भाला कशानेही कोणीही जिंकू शकणार नाही. जेव्हा तुम्ही शिकत होतात तेव्हा तुला माहीत असेल, ते तुम्हा सगळ्यांना माती खायला लावत होते. ते ह्या युद्धात मोठी मजल मारणार आहेत, म्हणून त्यांच्याशी झगडा करून तू फार मोठी चूक केलेली आहेस. पण तू आमचं ऐकत नाही आहेस. तुझं आणि आम्हा सर्वांचंच ते दुर्दैव आहे. राजसूय यज्ञाच्या वेळी तू पाहिलं असशील, ते कसे राजांना पराजित करत होते. त्यांचा सपाटा विलक्षण होता. द्रुपदाला त्यांनी कसं हरवलं आणि द्रोणांची दक्षिणा दिली ते सुद्धा तुला आठवत असेल. तुम्ही त्यांना हरवलं, त्यापेक्षा त्यांचा विनाकारण तुम्ही अपमान केलात, जे सुसंस्कृत समाजात न बसणारं होतं. त्याशिवाय त्यांच्या पत्नीचा उपमर्द केला गेला असं कधी शंतनूच्या घरात होईल असं वाटलंही नव्हतं. त्यानंतर तो रानावनात रुद्रांसारख्या बैरागीहून भटकत होते. त्यामुळे त्यांची दैवी शक्ती कमालीची वाढलेली आहे. गुडाकेश, ज्याचे डोळे लाल आहेत, ज्याला सदैव नारायणाची साथ असते, त्याच्याशी बरोबरी करू शकेल असा कोणीच रथी दोन्हीही पक्षात मला तरी आढळत नाही. माणसं सोड रे, राक्षस, यक्ष, उरुग, असुर अशा कोणत्याही प्रजातीच्या वीराला देखील तो झेपणारा नाही आहे. याआधी आणि ह्यानंतर भविष्यातसुद्धा त्याच्या तोडीचा योद्धा होणं शक्य नाही. त्यात भर म्हणजे त्याच्याकडे गांडीव आहे. त्याचा सारथी साक्षात वासुदेव आहे.
त्याचे घोडे खासच आहेत. त्याच्या रथावर एक विलक्षण सामर्थ्य असलेला ध्वज आहे, ज्यातून दैवी प्राणी जे विचित्र आहेत आणि सिद्धसुद्धा आहेत ते त्याला मदत करत असतात. त्याच्या भात्यातील बाण कधी संपतच नाहीत. ते चिलखत स्वर्गीय म्हणून अभंगही आहे. त्याच्याकडे रुद्र, यम, वायू, कुबेर, इंद्र आणि वरुण अशा लोकपालांची आयुधं आहेत. त्या भयंकर आयुधांच्या बरोबर इंद्राचं वज्रही त्याच्याकडे आहे. अशाबरोबर कोण लढू शकेल ते तूच पहा. त्यांनी एकट्याने हजारो दानवांना मारलेलं आहे, जे हिरण्यपुरात राहत होते. रागाने भडकलेला तो तुझ्या सगळ्या फौजांचा पुरता नाश करून टाकणार आहे. मी स्वतः आणि द्रोण धनंजयावर चालून जाऊ शकतो. इतर कोणाचीही तेवढी कुवतच नाही आहे, कर्णाची तर नाहीच नाही. जेव्हा तो युद्धात त्याचे बाण पावसासारखे फेकत जाईल ना, तेव्हा ते तू पाहतच राहशील. आता आम्ही दोघे वृद्ध झालेलो आहोत. त्याच्याबरोबर लढण्यासाठी जो दम लागतो तो आता आमच्या दोघातही उरलेला नाही आहे. तसंच आम्ही दोघेही त्याच्यावर पहिला वार करणारसुद्धा नाही आहे आणि तोसुद्धा आमच्यावर वार करणार नाही. म्हणजे आमच्या द्वंद्व होण्याची शक्यता अगदी कमी आहे किंवा नाही आहे. वैशंपायन पुढे सांगतात, भीष्माचे ते उद्गार ऐकून दुर्योधनाच्या छातीत धडकन वाढते. त्याला पंडूंच्या मुलाची हिंमत चांगलीच माहिती होती. त्याला त्याच्या पक्षाचा नाश होतो आहे हे जाणवायला लागलं. त्याचे राजे ते दागिन्यांनी सजलेले, चंदनाच्या गंधांनी माखलेले रणभूमीवर कोसळत असलेलं त्याला जाणवायला लागलं. इथेच आपण 170वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 171. भीष्म पुढे सांगतात, द्रौपदीची 5ही मुलं महारथ आहेत. विराटाची मुलं रथ आहेत. महाबली अभिमन्यू जो एका फौजेचा प्रमुख आहे तो त्याच्या पित्यासारखाच किंबहुना कृष्णासारखा शूर आहे. तो शस्त्रविद्येत पारंगत आहे. तो व्रतस्थ जीवन जगणार आहे. त्याशिवाय त्याच्या पित्याने आणि काकांनी जे काही भोगलेलं आहे त्याचा त्याला राग आहे, म्हणून तो मोठ्या द्वेषाने तुझ्या फौजांचा चुराडा करणार आहे आणि ते तू पाहणार आहेस. तो शूरवीर सत्यकी मधूच्या वंशाचा आहे. त्यांच्या सैन्याचा प्रमुखसुद्धा आहे. तो वृष्णी कुळाच्या सामर्थ्याची प्रचितीच दाखवेल. उत्तम मौजा सुद्धा रथी आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे युधमन्यू मोठा धाडसी आहे. त्यांचे सगळेच राजे कुंतीच्या मुलांवरील प्रेमामुळे जीवाची बाजी लावूनच लढणार आहेत. पांडवांच्या साथीने ते तुझ्या फौजांचा विध्वंस करून टाकणार आहेत हे मला दिसतंय. युद्ध कधीही न हरलेले विराट, द्रुपद जे दोघंही महारथ आहेत ते तुझ्या सैन्याची धुळदाण करणार आहेत. ते शुद्ध क्षत्रिय नियमानुसारच काम करत असतात. जो मार्ग आधीच्या पूर्वजांनी दाखवून दिलेला आहे, आखून दिलेला आहे, त्याप्रमाणे ते जाणारे आहेत. त्यांचे पांडवांशी जवळचं नातं आहे. ते सुद्धा त्यांना वेगाने लढण्यास उद्युक्त करणार हेही निश्चित आहे. अरे राजा, ते पांडवांवरील प्रेमाने या युद्धासाठी लढत आहे, म्हणून त्यांच्या शौर्यात वेगळा तिखटपणा असलेला तुला दिसणार आहे. उद्याच्या युद्धात एका ध्येयासाठी ते या युद्धात त्यांच्या जीवाची बाजी लावणार आहेत. तुझ्या योद्ध्यांचा ते संहार करणार आहेत हे तू पाहणार आहेस. मला ते सगळं स्पष्टपणे जाणवत आहे, म्हणून मी ते तुला सांगतोय. उद्या ते त्यांच्या अक्षौहिणी सैन्यानिशी पांडवांसाठी प्राणपणाने लढून तुझा नाश करतील हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहणार आहेस. इथेच आपण 171वा भाग संपवणार आहोत. भाग 172. भीष्म पुढे सांगतायत, तो दुश्मनांच्या नगराचा नाश करणारा शिखंडी, पांचालचा राजपुत्र. माझ्या मते युधिष्ठिराच्या सेनेतील एक रथी आहे. त्याचं लिंग बदललेलं आहे आणि त्या जोमानेच तो लढून मोठी ख्याती मिळवणार आहे. अरे भारता, त्याची फौजही फार मोठी आहे. त्यात पांचाल आणि प्रभद्रकांचं सैन्यही आहे. त्याच्याकडील रथांचे दल मोठा पराक्रम करणार आहे. दृष्टद्युम्न युधिष्ठिराच्या लष्कराचा प्रमुख, जो द्रोणांचा शिष्यसुद्धा आहे. माझ्या मते अतिरथी आहे. सर्व सैन्यांचा सपाटा करून तो पिनाकधारी शंकरासारखा त्या रणभूमीवर चमकेल. मोठे योद्धे त्याची तारीफ करतील. क्षत्रधर्मन दृष्टद्युम्नाचा पुत्र जरी लहान असला आणि अननुभवी सुद्धा
तरीही तो एक रथ एवढा असणार आहे असं मला वाटतं. पांडवांचा आप्त धृष्टकेतू, शिशुपालाचा मुलगा, चेड्डीचा राजा महारथ आहे. तो महारथ क्षात्रदेवांपेक्षा जास्त पराक्रम करून दाखवेल. जरी क्षात्रदेव क्षत्रिय परंपरेचा असला तरी तो फक्त रथी आहे. पांचालांपैकी जयंत, अमिमौतौज आणि सत्यजित हे सगळेच महारथ आहेत. ते सगळे हत्तीच्या जोशाने या युद्धात लढणार आहेत. अज आणि भोज दोघेही महारथ आहेत. त्यांच्या सगळ्या सामर्थ्याने ते पांडवांसाठीच लढणार आहेत. ते तुझ्या सैन्याची धुळधाण करणार आहेत. त्यांची हिंमत विलक्षण आहे. त्यांचा शस्त्रांचा अभ्यासही चांगला आहे. त्यातील 5 क्षत्रिय बंधू ज्यांच्या रथावर रक्ताच्या रंगाचे ध्वज फडकत असतील ते रथी आहेत. काशिक, सुकुमार, नील आणि सूर्यदत्त म्हणजेच मदिरास्व हे सगळे रथी आहेत. वर्धक्षेमी माझ्या अंदाजाने महारथ आहेत. राजा चित्रायुध एक उत्तम रथी आहे. तो अर्जुनाचा भक्तच आहे. चेकितन, सत्यधृती दोघेही रथी आहेत. व्याघ्रदत्त आणि चंद्रसेन उत्तम प्रकारचे रथी आहेत. सेनाविंदू, ज्याला क्रोधहंत्री असं सुद्धा म्हणलं जातं, जो वासुदेवासारखा समजला जातो, तो भीमसेनाच्या बरोबरीचाच आहे. तो तुझ्या लष्कराचा नाशच करणार आहे. तुझ्या सैन्यातील माझंच रूप असा द्रोण आहे. त्याचप्रमाणे कृपसुद्धा, त्याचं काय सांगावं मी. कास्य त्याच्या चपळ हालचालीने शत्रूचा विनाश करणार आहे. द्रुपद जो नगरांचा नाश करणार म्हणून ख्यातनाम आहे. ते सगळे रथच आहेत. द्रुपदाचा मुलगा सत्यजित 8 रथ आहे. तो दृष्टद्युम्नाच्याच तोडीचा आहे. तो पांडवांची कीर्ती पसरवणाराच आहे. राजा पांड्य जो पांडवांचा भक्त आहे, त्याचं क्षात्रतेज रथीसारखंच आहे. महान तिरंदाज धृंदधन्वन आणखीन एक महारथ आहे. त्याशिवाय श्रेनेमिद आणि राजा वासुदेव बरोबरीचेच आहेत. माझ्या मते ते दोघेही अतिरथ समजले गेले पाहिजेत. इथेच आपण 172वा भाग संपवणार आहोत. भाग 173वा. भीष्म पुढे सांगतायत की राजा रोचमन एक महारथ आहे. तो देवांसारखा तुझ्या फौजा कापून काढील. अरे भरता, तो शत्रूंचा नाश करणारा महान योद्धा कुंतीभोज, पांडवांचा मामा, अतिरथी आहे. तो तिरंदाज युद्धकलेत प्रवीण आहे. या लढाईत तर तो इंद्रासारखाच लढेल. त्याचे सगळं सैनिक चांगलं प्रशिक्षितच आहे. त्यांच्या नेमणुका पांडवांच्या संरक्षणासाठी त्यांच्या सभोवार केलेल्याच आहेत. ते चांगुलपणाचे नियम पाळतात. त्यात भेद करणं त्यांना मान्यच नसतं. जो ते नियम मोडतो त्याला ते शासन करतात. तो त्याच्या बहिणीच्या म्हणजे कुंतीच्या बल्यासाठी ह्या युद्धातच उतरलेला आहे. त्यानंतर आहे घटोत्कच, भीम आणि हिडिंबाचा पुत्र. तो राक्षस कुळाचा समजला जातो आणि त्याप्रमाणे त्याच्याकडे मायावी सिद्धी उपजत आहे. त्याचा उपयोग तो चांगल्या कामासाठीच करत असतो. तो सगळ्या रथदलाचा प्रमुख आहे. त्याच्या गोटात त्याचे मित्र राक्षस आहेत. ते त्याला या युद्धात मदत करणार आहेत. वासुदेवाच्या आज्ञेत काही राजे आहेत. ते सगळेच रथ, अर्धरथ, अतिरथ असेच आहेत. ते ह्या युद्धात सैन्याचं नेतृत्व करणार आहेत. त्यांची माहिती मी तुला सांगितलेलीच आहे. ज्या सैन्याचे आणखीन संरक्षण धनंजयसुद्धा करत असेल, त्याच्या दैवी आयुधांच्या मदतीने, भ्रमसिद्धी आणि यशाच्या तीव्र इच्छेने प्रेरित असे ते मोठ्या उत्साहाने लढणार आहेत. मला त्यांच्याशीच लढावं लागणार आहे. धनंजय गांडीवाने तर कृष्ण त्याच्या न दिसणाऱ्या सुदर्शन चक्राने युद्धात भाग घेणार आहेत हे मला जाणून आहे. मला त्याशिवाय युधिष्ठिराचं रथ वीर जे त्यांच्या फौजांचं नेतृत्व करणार आहेत त्यांनाही उत्तर द्यायचं आहे. रथ आणि अतिरथ मी तुला सांगितलेले आहेत, जे दोनही पक्षातून लढणार आहेत. त्याशिवाय अर्धरथसुद्धा आहेत. कर्णासारखे कौरवांच्या लष्करातच आहेत. उद्याच्या लढाईत माझी नजर त्याने सगळ्या शूरवीरांवरच असेल. काहींचं कौतुक करत, काहींच्यावर रागवत मी तुझ्या सैन्याची पाठराखण करणार आहे. परंतु मी पांचालचा राजपुत्र शिखंडीवर वार करणार नाही. जरी मी त्याला माझ्या अंगावर येताना पाहिलं तरीसुद्धा. मी माझ्या पित्याच्या इच्छेखातरच राज्याचा त्याग केला आणि ब्रह्मचर्य आजन्म पाळलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर मी चित्रांगदाला गादीवर बसवलं. त्याचा मुलगा विचित्रवीर्य युवराज झाला.
सत्यवतीच्या आज्ञेने आणि माझ्या प्रेरणेने. सगळ्या राजांना माहीत आहे की मी कधीही कोण्या बाईवर हात उगारणार नाही, कारण ते आपल्या नैतिक तत्वानुसार निषिद्ध समजलं जातं. अरे दुर्योधना, तुला माहीत असेल की हा शिखंडी जन्मला एक स्त्री म्हणून. जन्मानंतर त्या मुलीचं मुलात रूपांतर झालं, म्हणून मी त्याच्याशी 2 हात करणार नाही. त्यासाठी मी मेलो तरी चालेल, पण मी माझ्या सावत्र आईला दिलेलं वचन कदापिही मोडणार नाही. आणखीन एक गोष्ट तुला सांगतो की मी पंडूंच्या कोणत्याही मुलावर वार करणार नाही. इथेच आपण आपला 173वा भाग संपवणार आहोत आणि त्याचबरोबर रथतीर्थ संख्यान पर्व हेही आपण इथेच संपवणार आहोत.